अखेर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यास सुरुवात झाली असून आजपासूनच सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हे पैसे 1500 रुपयाप्रमाणे येणार, 2100 रुपये येणार। कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैशाचे वाटप होणार, तसेच हा हप्ता किती दिवस चालणार याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तसेच यामधून कोणत्या महिलांना बाद करण्यात आला आहे, म्हणजेच की फेब्रुवारी हप्ता कोणत्या महिलांना येणार नाही त्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपले चॅनल सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वात आधी स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यास आज म्हणजेच की दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात आली आहे। यासाठी 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने वितरित करण्यात आलेला असून महिलांच्या बँक खात्यावर आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यावर आज सकाळीपासूनच या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे जमा झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल की हे हप्ते आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहेत किंवा आता आम्हाला पैसे कधी मिळणार हे कसे पाहिजे, तर लक्षात घ्या, हे हप्ता हा टप्प्याटप्प्यामध्ये वाटप केलेलं असतं। म्हणजेच की समजा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिला पात्र आहेत। सुरुवातीला म्हणजेच की आज 21 तारखेपासून ते 25-26 तारखेपर्यंत हा हप्ता चालणार आहे। मग आज समजा 40 लाख महिलांना पैसे येतील, उद्या 50 लाख महिलांना येतील, त्यानंतर परत 60 लाख महिलांना येतील, असे एकूण म्हणजे 26 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पार पडणार आहे। आणि यामध्ये ज्या ज्या महिला सर्व पात्र आहेत त्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत। आता यातून अपात्र महिलांना पैसे मिळणार आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, अपात्र महिलांना या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही। आता यामध्ये एक आनंदाची बाब किंवा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वसुली केली जाणार नसल्याचे राज्य सरकारच्या द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजेच की ज्या महिलांनी याआधी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून आम्ही पैशांची वसुली करणार नाही, परंतु त्यांना पुढील लाभ देखील देणार नसल्याचे राज्य सरकार आणि महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जर डिसेंबर महिन्यामध्ये पैसे आले नसतील, तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पैसे आले नसतील आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जर हप्ता आला नाही, तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला या योजनेमध्ये बाद केला आहे। कारण अजून या योजनेमध्ये ज्या महिला बाद होतील त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज केलेला नाहीये किंवा वेबसाईटवर देखील कोणत्याही प्रकारचं अपडेट अजून देखील आलं नाहीये। त्यामुळे आपल्याला पाहता येणार नाही की तुम्हाला या योजनेमध्ये बाद केलंय का किंवा तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत का। परंतु लक्षात घ्या, ज्या अटी व निकष होते, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास तुम्हाला या योजनेचे पुढील पैसे मिळणार नाहीत। तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला या योजनेचा पुढचा लाभ मिळणार नाही। तुम्ही संजय गांधी निराधार योजना, तुम्ही पीएम किसान नमो शेतकरी योजना, तुम्ही श्रावण बाळ योजना या योजनेच्या लाभार्थी असल्यास तुम्हाला या योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। त्यासोबतच एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 महिलांना या योजनेचे पैसे येणार आहेत, ज्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजेच की एक कुमारिका असणे आवश्यक असणार आहे। त्या दोघींनाच या योजनेचे पैसे येणार आहेत। त्यासोबतच 65 वर्ष वय असेल किंवा 18 पेक्षा कमी वय असेल तर अशांना देखील या योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला पुढचे पैसे आता दिले जाणार नाहीत आणि तुम्हाला पैसे न आल्यास तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला या योजनेमध्ये बाद केलेला आहे। कारण याची छाननी आता सुरू आहे आणि अशीच सुरू देखील राहणार आहे। याबद्दल मार्च असेल, एप्रिल असेल, अशा 1-2 महिन्यामध्ये देखील संपूर्ण प्रकारे छाननी पूर्ण होऊन त्यानंतर 2100 रुपयांचा निर्णय घेतला जाणार आहे। मित्रांनो, 2 मार्च पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। यामध्ये 10 मार्चला आपले अर्थमंत्री अजितदादा पवार हे बजेट मांडणार आहेत आणि या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्त्यात देखील घोषणा होण्याची दाट शक्यता असणार आहे। त्यामुळेच 2100 रुपयापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना ज्या पात्र आहेत त्याच महिला पात्र राहतील आणि ज्या चुकीच्या पद्धतीने किंवा निकषांमध्ये अथवा अटींमध्ये पात्र नाही आहेत त्यांना यामध्ये बाद करण्यात येणार आहे आणि त्यांना या योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत। आता आज सकाळीपासूनच या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तो 1500 रुपयांप्रमाणे सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्हाला पैसे आले का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत।
वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे।